नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या हळद पिकासाठी इथून पुढे काय काय नियोजन करायचे, कोणते खतं आणि औषधं वापरायचे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. मित्रांनो, हे आपलं बूस्टर प्रोडक्ट जे की अनेक शेतकऱ्यांनी गेल्या 3-4 वर्षापासून अनुभव घेतलेला आहे. हे प्रोडक्ट याचा जर तुम्ही वापर केला तर तुमच्या पोषण काळामध्ये जे आतापर्यंत तुम्ही अन्नद्रव्य दिलेले ते कंदात यायला मदत होते. तसं पाल्यातला सुद्धा जो अर्क आहे तो सुद्धा कंदात यायला याच्यामुळे मदत होते. त्याच्यानंतर आपल्याला बूस्टर सोडल्यानंतर साधारण 5 ते 6 दिवसांनी हे 43-56 हे खत आपल्याला द्यायचे, ज्याच्यामध्ये 43% फॉस्फरस आणि त्याही पेक्षा जास्त पोटॅश म्हणजे 56% पोटॅश मिळतो. ही एकरी आपला 2.5 किलो द्यायचे. 43-56 सोडल्याच्या नंतर आपल्याला द्यायचे ते KMS मुळे शेवटचे जे फुगवण काळ आहे 4 ते 5 घटक या खतामध्ये असल्यामुळे तुम्हाला इतर कुठलंही खत देण्याची गरज नाही जर आपण KMS दिले तर. याच्याने सुद्धा खूप चांगली तुमची फुगवण होते. हे तिन्ही जर प्रोडक्ट तुम्ही साधारण 8-8 दिवसाच्या अंतरानं जर वापरले तर तुम्हाला इतर कुठली खत किंवा औषध न सोडता अतिशय उत्तम पद्धतीने असं तुमच्या हळद पिकाचं उत्पादन आणि शेवटच्या काळातलं वजन वाढवता येते. धन्यवाद.